लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। मालेगाव शहरात मोटरसायकल चोरीने अक्षरशः उंचात मांडला आहे। रस्त्यावरून, गल्ली बोळातून, बाजारातून क्षणार्थ दुचाकी गायब होत होत्या। नागरिक हैराण देखील झाले होते आणि चोरटे बिनधास्त झाले होते। पण नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने अत्यंत सापळा आखला। मोसम पूल परिसरात संशयिताची हालचाल सुरू असल्याची खबर मिळताच पोलिसांचं पथक मैदानात उतरलं आणि काही क्षणातच 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सुरुवातीला उडाउडीची उत्तरं, पण पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांचा घाम फुटला। एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातून चोरी केलेल्या मोटरसायकलीची कबुली आरोपींनी दिली। त्यानंतर आणखी 2 साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या। या टोळीने हिरो होंडा यासारख्या कंपन्यांच्या तब्बल 7 मोटरसायकली चोरल्याचं उघड झालं। पोलिसांनी 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चोरट्यांचा डाव उधळून लावला। यामध्ये हिरो पॅशन प्रो, होंडा शाईन, युनिकॉर्न, सुपर स्प्लेंडर अशा अनेक दुचाकी आता पोलिसांच्या ताब्यात आल्या आहे। विशेष म्हणजे या कारवाईमुळे आयशानगर आणि रमजानपूर पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे। तर आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मालेगावात आता दुचाकी चोरट्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, कारण नाशिक ग्रामीण पोलिसांचा धडाका सुरूच आहे। वृत्तसंकलन विभाग, मालेगाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।